मित्रांनो, रामकृष्ण हरी. शरद पवारांनी तो राखून ठेवलेला डाव अखेर टाकलाय. एका मुरलेल्या मातब्बर राजकारणाला मित्रांनो कधी कुठली चाल खेळायची, त्या शतरंजाच्या पटावरती नेमकी कधी कुठला प्यादा पुढे घ्यायचा, घोडा कसा चालवायचा, हत्ती कसा चालवायचा, उंट कसा पळवायचा आणि कधी प्याद्यानं राजाला चेक द्यायचा, हे त्या खेळाडूला सांगायची गरज भासत नाही. आता पूर्ण आपल्या आयुष्यामध्ये करामती, काड्या, कूटनीती, छल ह्या सगळ्या गोष्टी वापरून पवारांनी आपलं राजकारण हे आतापर्यंत त्या अवस्थेपर्यंत आणून ठेवलेलं आहे. कारण ते आता सुद्धा राजकारणामध्ये आहेतच आणि ते आताही राजकारणच करत आहेत. आता कमी आमदार असताना मुख्यमंत्री होता येतं हे आम्हाला पवार साहेबांना दाखवलं किंवा शिकवलं असं म्हणणारे उद्धव ठाकरे आज त्या ठाकरेंना कमी आमदार असताना राज्यसभेवरती खासदार कसं व्हायचं हे काकांनी परत दाखवून दिलंय. आणि हे दाखवून देण्यासाठी त्यांना तो प्लॅन बी वापरावा लागला, तो राखून ठेवलेला डाव टाकावा लागला. कालची दिवसभराची चर्चा आहे, आजची चर्चा आहे की फायनली उद्धव ठाकरेंनी आणि काँग्रेसने काका पुढे गुडघे टेकले, लोटांगण घातलं आणि काकाला उमेदवारी दिली, ते पण राज्यसभेवरती. आता उद्धव ठाकरेंना सीएम करणारे, आदित्य ठाकरेला कॅबिनेट मंत्री बनवणारे शरद पवारांची आता अवस्था अशी होती, त्यांना राज्यसभेला लोकांपुढे पदर पसरवायची पाळी त्यांच्या मुलीवरती आली. ती अनेक सर्व डाव टाकले जात होते, सगळे डाव, सगळे प्लॅनिंग, सगळ्या गोष्टी आहेत, हे सगळं टाकूनही हे सगळं फेल जात होतं. आणि सर्व संपत चाललंय का किंवा आपल्या हातून हे राजकारण नसतंय का, यामुळं पवार हे अस्वस्थ होते आणि त्यांना वारंवार त्यामुळं रुबी हॉस्पिटल या ठिकाणी घेऊन जात होते का, असा एक संशय या ठिकाणी येतो. कारण सर्व प्रतिष्ठा आता पडायला लागली होती. कारण आज तर या राज्यसभेवरती पवार तर नाही गेले असते तर पवारांचा या ठिकाणीच राजकीय अंत झाला असता. आणि एखाद्या वेळेस माणूस पाण्याविषयी, अन्नाविषयी राहू शकेल, मासा पण पाण्याच्या बाहेर काही वेळ राहू शकेल, पण शरद पवार सत्तेशिवाय राहू शकत नाहीत. आता सत्ता आणि राजकारण हे पवारांच्या नसामध्ये मित्रांनो भिनलेलं आहे. एकीकरणाचा मुद्दा घेऊन अजित पवारांच्या नंतर याने डाव टाकायला सुरुवात केली. सुनेत्रा वहिनीला किंवा संबंधित सगळ्यांना इमोशनल करून दादांचीच ही इच्छा होती की या ठिकाणी एकीकरण व्हावं. त्यांना माहित होतं एकीकरण झालं तर एक सीट राज्यसभेची ही आपणाला असणार आहे, कुठेही ताकद न लावता, आणि आपली मुळात राष्ट्रवादी पण परत येईल आणि आपण जाऊन सत्तेमध्ये बसू. हे काही एकीकरणाचा मुद्दा होता, हे पूर्णपणे गणला आणि हा मुद्दा उचलून काहीही साध्य या ठिकाणी झालं नाही. मग आता नेमकं आदित्य ठाकरे ठाम आहेत की आता आमची टर्म आहे, आमचाच खासदार होईल, आमचेच आमदार जे असतात. काँग्रेसची ठाम आहे, त्यांना एक त्यांचा हक्काचा खासदार भेटला, त्यांची जे काही विरोधी पक्षनेता म्हणून जी काही निवड आहे राज्यसभेची ती होऊ शकते. मग हे जी एक जागा सगळ्यासाठीच अतिशय महत्वाची होते. मग अशा वेळेस पवारांची अस्वस्थता, बेचैनी वाढली आणि आता मग करायचं काय. आता सगळे डाव झाले, सगळ्या गोष्टी केल्या, आता काहीच साध्य झालं नाही, हाताला काहीच लागलं नाही. मग अशा वेळेस अचानकच त्यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यावेळेस डोक्यामध्ये माझ्या काहीतरी गोष्टी आल्या की 2014 मध्ये भाजपला बिनशर्त पाठिंबा देणारे, ज्या वेळेस भाजपला गरज वाटते त्या वेळेस काका हे मागच्या हातानं पाठिंबा द्यायचे. भलेही काकाची इच्छा असो नसो, तर काकांना माहित होतं की एक भविष्यामध्ये अशी आपल्यावरती वेळ येईल, त्यावेळेस आपल्यासोबत कोणीच नसणार आहे आणि त्यावेळेस आपल्याला कोणीच सहकार्य करू शकणार नाही.
याची पूर्वकल्पना हे काकांना असावी. तर काकांना तो प्लॅन बी सुद्धा आधीच एक्झिक्यूट केला होता. कारण जर असं झालं नाही तर असं, तर आपल्याला ते सीट पाहिजेच. काही दिवसापूर्वी काका बोलले होते की आता मी इथं थांबतो, पण थांबतील ते काका कसले. करामतीच्या करामती हे का संपणाऱ्या नाहीत, त्या लीला असणारच आहेत. मग या सगळ्या त्यांनी एक पिल्लू सोडलं राऊत नावाचं. नावाच्या पिल्ल्यानंतर एकडी स्वामीनिष्ठा पाळली की शेवटच्या क्षणापर्यंत, किंवा ह्या सगळ्यामध्ये राज्यसभेवरती शरद पवार जातील ही ठिणगी म्हणा किंवा एक नेरेटिव्ह त्या लोकांमध्ये पसरवायचं काम हे राऊतांनी केलेलं आहे. ध्यानी मनी काही नसताना सुप्रिया सुळे न बोलता किंवा जयंत पाटलांना सुद्धा न मुद्दा मांडता, म्हणजे राष्ट्रवादीच्या कुठल्याही नेत्यांना न बोलता त्यांच्या बोलण्या अगोदरच जर कोणी राज्यसभेचा खासदार पवारांना केला असेल ते त्यांचेच शिष्य पटशिष्य संजय राऊतांनी ही ठिणगी आधीच पाडली होती. त्यांच्या पाठीमागे ही पवारांचा हात असणार. आणि आता ह्या सगळ्यामध्ये भाजपनं 4 उमेदवाऱ्या दिल्या आणि 5वी उमेदवारी त्यांनी राखून ठेवली. त्यातून दाखवून दिलं अमित शहाने पूर्वी सांगितलं देवेंद्र चव्हाणांना, त्यातले अध्यक्ष आहेत महाराष्ट्राचे, की एक जागा राखून ठेवा. जर शरद पवारांना उमेदवारी जर काँग्रेसनं किंवा त्यांच्या अलायन्सनं नाही दिली तर आपण निवडणूक ही बिनविरोध लढणार नाहीत. आपण निवडणूक लढवू आणि सगळ्याच साती जागेवरती उमेदवार देऊ. ही जी गोष्ट आहे, यामधील जे काही आतल्या बातम्या आहेत, ह्या आतल्या बातम्या पूर्ण वाऱ्यासारख्या पसरवून काकांनी परत आपले पाय पसरायला किंवा जे राजकारण पेरायला सुरुवात केली. आणि त्या राजकारण पेरण्याच्या पद्धतीला परत एक वेळेस यश आलं. म्हणजे काळ कुठलंही असो, काकाचे डाव जे आहेत ते डाव काम करतातच, पण काही काही गोष्टी असतात ती फेल होतात. काही लोकांना वाटतं की अजितदादा, पण त्यावेळेस बोलताना एक गोष्ट ते बोलले होते की अजित पवार हे एक्का हे शरद पवारांचे होते. शरद पवारांचा सगळ्यात मोठा डाव हा अजित पवार होते. याचा अर्थ काय होतं, कारण कुठेतरी अजित पवार शरद पवार ही एकच होते. आता ते खऱ्या अर्थाने हे दोन्ही पक्ष हे वेगळे झालेले आहेत. अजित पवार साहेब असताना दोन्ही राष्ट्रवादी एक होते असे अनेक तुम्हाला उदाहरणं भेटतील मित्रांनो. पण आता हा दोन्ही राष्ट्रवादी एक नाहीत. त्यामुळे सध्या आता एवढं रान पेटवणं चालू आहे. पण ज्यावेळेस राज्यसभेची वेळ येते त्यावेळेस ह्या सगळ्या राजकारणातून, ह्या सगळ्या गोष्टीतून मित्रांनो एक गोष्ट मानली पाहिजे. काका एखाद्या वेळेस पाण्याविषयी विना मासा राहू शकेल, पण राजकारणाशिवाय, सत्तेशिवाय आणि पदाशिवाय हे काका कधीच राहू शकत नाहीत. त्यासाठी ते कुठलाही डाव टाकायला तयार आहेत आणि त्यासाठी ते कुणाचीही कुर्बानी द्यायला म्हणा किंवा ते काहीही करायला तयार आहे. ते काही करतील, पण त्या ठिकाणी जातीलच. की आज परत यांच्या या सगळ्या खेळातून, सगळ्या गेम मधून हे मित्रांनो दिसून आलेलं आहे. तो जो काही एक डाव होता राखून ठेवलेला, भाजपला बिनशर्त पाठिंबा देऊन, नेहमी सॉफ्ट कॉर्नर हे भाजपशी ठेवून, अदानी अंबानीशी ठेवून, ह्या सर्वांशी ठेवून पवारांना ते साध्य करून दाखवले आणि दाखवून दिलंय की पैलवान कितीही म्हातारा होऊ द्या, ते डाव टाकायचं कधीच विसरत नाही. म्हणून शरद पवार जो राखून ठेवलेला डाव होता तो डाव टाकलाय. आणि त्या डावामध्ये उद्धव ठाकरे काँग्रेस हे या ठिकाणी चित झालेत आणि विजय परत तेल लावलेल्या पैलवानाचाच झाला.